हे ट्रॅव्हल मला इतकं स्वस्त पडलं तुम्ही विचारही नाही करू शकत. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय थरात वेलकम टू माय मिलो. तर आज होता संडे ना, आम्ही कालच ठरवलं होतं की आम्हाला जायचं चोर बाजारला. पेमेंट झालं भाई, आपण शांत थोडी बसतो. ते पेमेंट झालं म्हणजे आपल्याला उसळ येतो की भैया काय करायचं, काय घ्यायचं, हे घ्यायचं ते घ्यायचं. म्हणलं भैया चला चोर बाजार. पण मी तुम्हाला दाखवलं ते मला पडलं 300 रुपयाला. जर ऑनलाईन घ्यायचं गेलं तर ते पडतं 1000 रुपये 1500 रुपयाला. एवढं करून आम्ही चालता भाई भूक लागून होते. मग आम्ही करायला नाश्ता पहिले दुकानावर गेलो. ते दुकान वेळ लागला होता कारण की ते म्हणे 1 घंटाभर लागेल. म्हणलं हटे जाय मागायला. लगेच दुसऱ्या दुकानात गेलो, तिथं नाश्ता वगैरे केला. परत पॅटिंग गेटला आलो. पॅटिंग गेटला कशासाठी की कपडे घ्यायचे त्यांना. माझ्याकडे 2 नमुने, तुषार आणि कार्तिक, मला घ्यायचे ते कपडे. हे कपडे पसंत नाही पडणार, त्यात दुसऱ्याला बी कपडे पसंत नाही पडले. आणि त्याला घ्यायची ती जीन्स पॅन्ट, त्याला तो कलर काही सुटच व्हाय नाही. एक तर त्याच्या आणि त्याला पॅन्ट व्यवस्थित बसत नाही. पण एक बात बी सही आहे की जेव्हापर्यंत मला असं बरोबर वाटत नाही की कपडे चांगले आहे वगैरे सॅटिस्फॅक्शन भेटेल तोपर्यंत गोष्टी घ्यायच्या नाही. आणि ह्याच गोष्टीबद्दल नाही, दुसऱ्या गोष्टीबद्दल पण आहे. मग आम्हाला एवढं फिरून वगैरे लागली भूक. आणि दुसऱ्या म्हणे मी काहीतरी पाचतो म्हणे. म्हटलं भाई चल, आम्ही तर रेडीच राहतो. म्हणलं काही खायला तू फक्त हा म्हणत जाय. एवढं करून मग आम्ही आलो घरी. त्याला सोडलं वडलं वगैरे. म्हटलं भैया हे जरा जास्तच झाले का शॉपिंग वगैरे.